झालं मला घोर झालंय झालं बाप्पू बघा कसा चोरी करतोय बघा बघा कसा. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही दिवसाची सुरुवात केलेली आहे. तर आम्ही आज गेलतो तर PUP कॉलेजला. युवराज भाऊचा फोन आला आम्हाला, पेपर आहे म्हणून. तेवढ्याला आम्हाला लक्षात आलं किंवा आपला बी पेपर आहे शिरूरला. पण आम्ही एक जवळपास अर्धा एक तास झालं आपलं हॉल तिकीट सापडतोय. हॉल तिकीट काय मिळालं झालंय. आता साहेबाला फोन केला, कॉलेजला येऊन नवीन हॉल तिकीट घेऊन चालते निघालो. बघू आता कसा होतोय पेपर. काय एकच तास आहे, 2 ते 3. बघू, पण थोडं लांब जायचंय, 60-70 किलोमीटर. बघू आता. तर मित्रांनो, बाप्पूने आताच म्हणला की त्याचं हॉल तिकीट हरवलंय. अख्खा घरभर सापडलं तरी भेटलं नाही आम्हाला हॉल तिकीट त्याचं. तर आता आम्ही कॉलेजला कॉल केला, तर सर म्हणले या तुम्हाला मी दुसरं हॉल तिकीट देतो. तर त्याला आत्ताशिक जीवात जीव आलाय. नाही तर पेपरला जायचं कसं असं टेन्शनमध्ये बसलं होतं घरीच. मी म्हणलं सरला कॉल कर, हे कर ते कर. मग त्यांनी कॉल केला. मग जरा आता बरं वाटायला लागलं की आम्ही आता कॉलेजला चाललो तिथं हॉल तिकीट घ्यायला मस्त पैकी. तर बघू आपली जर्नी कशी राहील कशी नाही. आपल्याला थोडंफार जर्नीमध्ये टाइमपास तर होतच राहतो आणि मजा तर येतेच आहे का नाही. आपले ब्लॉग मजेचं ठिकाणच आहे. तर चला आपण जाऊया. आता आम्ही चाललो आहोत कुठं, शिरूरला. बाप्पूने सांगितलं असेल मागाशी. तर त्याचा पेपर आहे. तर चला मित्रांनो, किशोरनी जाऊन कॉलेजमधून हॉल तिकीट आणलं आहे फायनली. तर आता आम्हाला प्रवेश भेटणार आहे पेपरला. आम्हाला म्हणजे त्याला जसं काय आम्ही दोघं जाणार पेपरला असंच म्हणायला लागलो मी पण. चला तर जाऊ आपण आता पेपरला जाऊ. कशी जर्नी राहील कशी नाही ती तुम्हाला तर आता माहितीच असेल. बघू बोलतो 2 शब्द. कसं वाटतं तुला? आम्हाला हॉल तिकीटचं भेटलं, पण सर काय नव्हते इथं. आता तुम्हाला सांगायला काय राहा, ही सहित आपण मारली आता. आता बघू कसं होतंय काय होतंय, पुढे येऊन देत नाही देत. इंटरेस्टिंग राहील आपल्याला बघणं. बघू चला आता आम्ही निघतो गाडीवर. चलो. तर मित्रांनो, आपला गॉगल राहिला होता घरी. तर आता गॉगल घेऊन चाललो आहोत आम्ही शिरूरला. तर शिरूरला जाताना आपल्याला खूप मोठे धूळ लागणार आहे डोळ्याला. त्यासाठी डोळ्याचं प्रोटेक्शन वापरणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पण सनग्लास वापरत जा. डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी येणे बंद होते. तर असं काही सांगून मी तुम्हाला बोर करणार नाही. तर आपलं व्लॉग कंटिन्यू एंटरटेनमेंट असेल बघू 100% का नाही. 100%. चला आम्ही चाललो आहोत शिरूरला. तर जाता जाता आम्ही पेट्रोल टाकणार आहोत पुढं पेट्रोल पंपावरती. तर पेट्रोल टाकून आम्ही निघणार आहोत शिरूरला. मित्रांनो, आम्ही आता पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत. काय चाललं भाया? हसते हसते. काय चाललंय? कसं काय गेला दिवस आजचा? सकाळपासून कसा दिवस चाललाय तुमचा? ड्युटी सुरू झाली. बर बर बर. तिथून पुढचं कसं प्लॅनिंग आहे काय ड्युटीचं? जसं गिरायक भेटते तसं पेट्रोल टाकायचं आणि ओके मध्ये निवांत आणि रिलॅक्स मध्ये राहायचं. किती वाजेपर्यंत आता ड्युटी? किती ते किती? 24 तास. पुढे ह्या टायमात 24x7 ड्युटी आहे भाऊची. पेट्रोलचं पॅक करे आपलं धरलंच का? हा कधी बघ बरं नीट. एक लॉगर्स. ब्लॉगर्स नाहीये, ब्लॉगर्स. तसं नाही रे, ते आतलं रे उघड ना, ते आतलं गोल गट्टू. अरे हे कसं उघडायचं? ती का प्लेटी नाही होय तिथल्या आमची. काय फिरलं नाही तर काय. हे चुकीचं. थांबा ज्याची गाडी द्यायला हे असं लॉक असतं. चला आता पेट्रोल टाकायचं शिकवा म्हणा कसं करायचं. चलो. तुला पेट्रोलचं झाकण बी बंद करता आलं नाही. कसं होईल बघ तुझं पुढे चालू. तुम्ही पेट्रोलचं झाकण बंद करण्या एवढं काय महत्वाचं नाही. महत्वाचं काय मग?
महत्वाचं पेट्रोल टाकणे हे महत्वाचं होतं आपल्यासाठी. कारण की हे कसं आपल्या शरीरात आपण जेवण नाही केल्यावर आपण बघू शकत नाही. पेट्रोल गाडीमध्ये पेट्रोल नाही टाकलं तर आपण आपल्याला फिरायला नाही काय तर आता सगळे साहेबांनी सोमवारी म्हणजे जानेवारी मध्ये जायचं आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये सोमवारी. ते काय आणखी फिक्स नाही पण प्लॅन हे फिक्स बघू त्या टाइमला मस्त ब्लॉग वगैरे करून. डोंगर किने जायला इकडं रस्ता आहे का? चांगला रस्ता आहे मला. बरोबर. हाय कर काय नाव आहे तुझं? काय निखिल काय करतो? शेळ्या राखीतोय का? किती बरोबर. शेळ्या किती? 3. बरं येवा का? चांगला रस्ता आहे ना. धन्यवाद. निखिल भाईला भेटलो, आम्हाला खूपच आनंद झाला. तुम्हाला बोलून आपल्याला थोडं बरं वाटलं. आज का आम्हाला रस्तेच माहित नाही तसे विचारावं लागलाय भरपूर रस्ते. तुला काहीतरी करायचं म्हणून करायचं. बघा उडून चाललाय मस्त पैकी. आता आम्ही चाललो घाट येणार आहे. तर मी इथं पोस्ट करतो तुम्हाला टाइम लॅप्स मध्ये दाखवतो की घाट कसा आहे. मित्रांनो आत्ता आम्हाला चालता म्हैस यायला लागली होती. तर एक चाललो होता आता आम्ही तिथं. बघू कसा विषय आहे काय आहे ते बघू आता. तर मामा एकटे दिसायला लागलेत. म्हैस यायला लागली. त्याला काही मदत असली तर बघू आपण करूया. बघून मी आलो आता इथं जाटणूरची. काय मदत करायची म्हणलं एकटेच आहे. झालं झालं. आणि ते हाले म्हणूनच गडी हा नाही बरोबर. चला येत नसं पाहुणं. हो मी म्हणलं ते नाचून ते चाले काय नाही. नाही म्हणलं इकडं मामाला जरा उलसक वडू लागायला यावं काय म्हणलं. म्हैस होती म्हणून आलो आम्ही. गाय असतीच नसतं झालं. पाहुणं हो लय चांगलं अशा टायमाला यावं. हा ना जर नसतं काढून दिलं तर मग फुकट बघायला बरोबर. नाही म्हणलं जाता म्हणलं आपलं बाबा एकटे दिसायला लागले तर चला. हाले राव येऊ तुम्हाला का तिसऱ्या आहे ना कुडाले पाहुणं पाडू दा. हो पाठ द्याल तर 50 वर्ष नाही त्या वयात. तुम्ही का वाढला नाही मी. सगळं माहिती बरं. जाटनांदूरचे का? नाही हे वाईट. हम्म. वडील आमचे मेंढरा गोटा मित्रांनो तुम्हाला हा लक्ष्मण जाधव हा आमदार त्यांचं आहे ना बांगरवाडच्या खाली वा हा हाय. कोळगावच्या त्याच्या खाली स्थापित. मित्रांनो तर लाईव्ह मध्ये तुम्हाला म्हैस कशी येली ती बघायला भेटलं. तर आत्ताच झालेलं हे वासरू आहे. खूप छान आणि सुंदर दिसायला लागलंय. हाल्या म्हणते. हाल्या म्हणजे काय वासरू म्हणायचं ना. हाल्या म्हणजे हाल्याच आहे ते. मग काय म्हणली बाबा तुम्हाला वगैरे हवा याला असं वाटत होतं. पण आता जी देव पांडुरंग देईन ती हा हो बरोबर. पांडुरंगाच्या शोधेने काम हो आपल्या मनावर असतं तर मग काय झालं असतं. 3 वर्ष झालं करतो गाया बरं नाही का. आतापर्यंत आम्हाला एकदा बी बरं झालंच नाही गाया. काय देव देईन तसं. गाय झालं तेवढं. आता काय काम झाला 12-24 येईन आपला आता पाण्याची लाईट गोठा कुठे आहे तुमचा? तिकडे पाण्याची लांब आले. काय नाही ह्याच्यावर लांब जावं लागतं तिकडे करायला. नाही मग ही गाभण असतं. ही तिथं बसत नव्हती जरा येड्याने. ही जागा बघत असते. इज्जत असते सगळ्याला. हो जागा बघायची. बरोबर. 15-20 मिनिटं. बरोबर आहे. मित्रांनो आपण बघितलं की मामाला थोडी मदतीची गरज नाही लागली तर डायरेक्टच झालं. पहिलं काही नव्हतं बरं का. हा तर मित्रांनो तुम्ही बघितलं की बाबाला घोरं झालंय. तर
सॉरी बाबा म्हणजे बाबाच्या म्हशीला गोरं झालंय बाप्पे. असं बघून कसं वाटलं तुला अचानक आपल्याला? नाही ते अचानक दिसलं, म्हटलं काही मदतीची गरज लागली वगैरे. म्हैस होती ना रे. म्हैस म्हणलं की थोडं वडावं लागतंय. जर नाहीच जर तिला हे झालं तर आहे का नाही. त्यांनी व्यक्त झाली बाबा बी जरा बाबा बी जरा आई साहेब आणि सतीश महाराजाबद्दल खूपच व्यक्त झाले. तर त्यांचा प्रवास जीवनाचा कसं काय ते कुठं होते. चला आता बघू, आपला टाइम बी होता आलाय पेपरचा, जाऊ पुढे. चला मित्रांनो, आम्हाला चलता काय दिसलं बघा, ही घोरपड आहे. घोरपडीचं पिल्लू बाप्पे. घोरपडच आहे ना? घोरपडच आहे. ही बघ कसली भाट गेली. घोरपडच आहे ती, छोटी. तर कुठं गेली चालली ती. दिसली का तुम्हाला ती? घोरपड दिसली आम्हाला जाता मी पहिल्यांदा बघितली आयुष्यात. घोरपड खाल्ली का ते बापरे. साऊथ आफ्रिकेतून आला काय तू? ते ह्याची आठवण झाली असं कुणाची? शिवाजी महाराजांच्या काळात. ते बघ ना कसं सेफ्टी त्याची. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहोत शिरूरमध्ये. तर चलता वाटाने फिरायला चाला टाकला. धूळ होती. आता 5-10 मिनिटाच्या अंतरावर कॉलेज राहिलंय बाप्पो. आलं पेपरमध्ये काय देवा. आता बघू पेपरमध्ये काय कसं लावायचं ते. जायचं आतमध्ये बसायचं. हॉल तिकीट आहे आता, डुप्लिकेटचंही मारलेलं. चेकिंग वगैरे होती चांगली. तुला आता आत घेतलं का बाहेर फेकते. चलता आम्ही आलो आहोत कॉलेज समोर. आता गाडी पार्क करून आतमध्ये जाऊ. 1 घंटा लय बोर होणार आहे मला आता, कारण की बाप्प्या जाणार आहे आतमध्ये. मी पण आतमध्ये बसल्या येऊ का बसून येतील का आपल्याला? त्याला काय मी असल्यावर काय करतो. आपला ब्लॉग सुरू होईल राहील का आतमध्ये? ब्लॉग काढून देतील का तुम्हाला? स्ट्रिक्टपणा नाही का काहीच? काय सुपरवायझर तिथले आपण होतो आधी. काय हां. तर आता आलोच शिरूरमध्ये. आप्पासाहेबाला जरा आता भुकेचा तडाखा लागलाय म्हणाले. हो काहीतरी नाश्ता करू. चला आता नाश्ता काय भेटू आपल्याला. गाडी चालवता सगळं आला. मला जरा बरं वाटायला लागले. मागं बसून माझं कंबर एवढं गेलं संपला विषय. अजून थोडं थांब बसलं असतं का अर्धा तास, माझं डिस्कस सारखले असतं. ब्लॉगर झालाय म्हणजे काही बोलायला लागलाय आता. काही बी नाही, रिअल फॅक्ट बोललो मी जरा. एवढं बघू काय आता भेटते. वडापाव आलेले आहेत. आदित्य बघा आता आदित्यचं म्हणणं काय आहे. मित्रांनो, विषय काय माहिती का? ही कॉम्प्लिकेटेड केस समोर आली आहे. 2 पाव आणि 1च वडा कसं खायचं बघा. ही पद्धत खाण्यासाठी तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल, कारण की पाव असं घ्यायला वडापाव वडायला टाकायचं, पण ओरडे पाव असं दाबायचं. म्हणजे त्याचं बर्गर, गावठी बर्गर तयार आहे. गावठी बर्गर असा पटकन 1 बाईट घ्यायचा. ओके, जास्त कॉम्प्लिकेट व्हायची गरज नाही. म्हणजे कसं आपल्याला पाव बी एक्स्ट्रा लागत नाही. तर मित्रांनो, आमचं नाश्ता आता झालेला आहे. पोट जरा शांत झालेलं आहे. तर बाप्पू काय म्हणते बघा. तेल कसलं होतं बाप्पी तिथं? हो की तेल असं काळ आहे ना, बघायचं. नगर दाखवायचं नाही का? नको विषय होऊन जाणार आपल्याला. कसं होतं तेल बाप्पे? एकदम असं डार्क, असं मित्रांनो, आम्ही आलो आहोत बप्पूला पेपरला सोडायला. तर आमच्या समोर आहे बप्पूचं हे कॉलेज नाही, एक्झाम हॉल आहे. तर ते म्हणले चला इथं निघा. पप्पे हॉल तिकीट दाखव. पप्पे म्हणते माझ्या जागी जाऊन बस पण बघत नाही. मला रेस्टिकेट केलं. मला काय करायचं म्हणजे काय विषय. हे पण नाकल बघते. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. उत्तर पाटीत राहील. मित्रांनो, आत्ताच मी आलो बप्पूला हॉलमध्ये सोडून. तर आता आम्ही चाललो आहे कॉलेजच्या बाहेर बसायला.
तर 1 घंट्यानंतर बघतो आपल्याला भेटणार आहे. तर बघू, तोपर्यंत मला काहीतरी टाइमपास करायला लागेल. समोर शाळेचं काहीतरी चालू आहे. मित्रांनो, मी बाहेर येऊन बसलोय. तर आमच्या समोर शाळा आहे, तर त्यांची स्पर्धा चालली, कथा आली. मी आता स्पर्धा जाऊन बघतो, काहीतरी टाइमपास करतो. तर बप्पू आलो डायरेक्ट. चला मित्रांनो, बप्पू आलाय पेपर देऊन. कसं आहे बप्पू, पेपर का झाला 5 मिनिटाच्या अगोदर फोन आला लगेच, भाऊचा लगेच. हुशार विद्यार्थी, पेपर एकदम फर्स्ट क्लासमध्ये गेलाय. और सकट प्रश्न लिहून टाकलेला आपण. हां, त्यामुळे काय विषय नाही. काय बाहेरून येणाऱ्या कॉपीकडे आपण ते दुर्लक्ष केलं. स्वतःचीच कॉपी निर्माण केली का मोबाईल मध्ये? कॉपी निर्माण गुगल जेमिनी यायचं सबस्क्रिप्शन घेतलंय आम्ही 35,100 रुपयाचं, ते पण फुकटमध्ये, जिओमध्ये. जिओ मध्ये पोर्ट करा आणि मिळवा 35,100 रुपयाचं सबस्क्रिप्शन. गुगल जेमिनी यायचं सबस्क्रिप्शन अगदी मोफत. तर चला तर मित्रांनो, आता काय चाललंय? आमचा पेपर झाला आहे. हो, तर चला आता आपली गाडी कुठे बघायला लागेल. गाडी इकडे नाहीये ना, गाडी पलीकडे लागलेली ना. नाही तेच लावली इकडं मध्ये. तर जाऊ आपण आता. पाठव त्याला समाधानचा बाप्पा नाही का, समाधान बाप्पा. त्या फोन आला तर म्हणले बिबट्यात समाधान पाठवत्या दुपट्याला. डोंगर किनी साईडला गेलाय म्हणजे. अरे वा. मी म्हणलं आम्हाला दिसायला बघायला भेटला तर चांगलंच आहे म्हणलं. तेवढंच आपल्याकडे ब्लॉग मध्ये येईल. ब्लॉगमध्ये बिबट्या दाखवू, ओरिजिनॅलिटी आहे का नाही. AI बनवून पण काय काय जण फेक बनवायला लागलेत. तर चला पप्पू, झाला पेपर. आमचा गोल घेतला 1500 रुपयाचा. डोळ्याला प्रोटेक्शन पाहिजे. मित्रांनो, आम्ही आता चाललो आहोत वापस पाटोदा, म्हणजे होम सिटी ऑफ अवर नेशन. मग थांबलास, चला उशीर होऊन पुन्हा. मित्रांनो, आत्ता आम्ही जाता जाता आपल्याला तुरीच्या शेंगा दिसल्या होत्या. बप्प्या चुरी, आम्ही सगळे दोघंजण चुरी करायला लागलो शेंगा. आता जर कोणी आलं तर आता आमचं एंडच होऊ शकतो डायरेक्ट. इथं आम्हाला खळून घेऊन जाते. तर आम्ही आलो आहोत तुरीच्या शेंगा खायला. तर बसल्या बसल्या तुरीची शेंग खातो आम्ही. या तुम्ही पण खायला. मग मामा या शेंगा खायला. मामाला बी एक इन्व्हाइट केलं होतं आपण शेंगा खायला. नाही कसं आणते रे, खायला काय म्हणत नाहीत माणसं. भाई गावाकडचे माणसं लय चांगले असतात. ते म्हणते रे काय आलास रे माझ्या शेतात. पिशी घालते. कॉन्फिडन्स लेवल बघितला का त्या मामाचा ना आमचा बाप्प्या, कसा कॉन्फिडन्स लेवल आहे. चुरी तो शेंगा आणि त्यांनाच मामा या शेंगा खायला. मामा म्हणजे हा खा खा तुम्ही खा, म्हणजे काही विषय नाही. आता आपण शेंगा नेऊ शकतो 50 किलो 100 किलो. तर आपल्या शेंगा खाणं चालू आहे, तोडणं चालू आहे मस्तपैकी. घरी जाऊन मस्तपैकी कुकरमध्ये टाकून मिठाच्या शेंगा खायला मजा येते. तर बप्पू त्याचा बेस्ट देतो चुरी करायला. झालं का बप्पू? बप्पू झालं का? बघा 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 कसा चोरी करतोय. बघा बघा खसा खसा खसा, शेंडे नाही फुंडे नाही काय नाही काय नाही. कधी नाही भेटल्या म्हणजे करायला लागला चोरी. हो चला चला शेट, चला शेट बस करा. एका दिन बघितलं ना, अख्खे पिशवीचे पैसे घेतले 500-600 रुपये.
हे चला लय मोठी पिशवी आणली बाई काच पडत साप बीप चावला ना विशेष व्हायचा आपला इकडं हार्ड. चला तर आम्ही चोरी करून निघालो आहोत. बघा बाय 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 आपलं हॉल तिकीट उद्या नवीन काढू आणि काय हॉल तिकीट आपलं म्हणजे तुझे ते फेक हॉल तिकीट ते जमलं होय. आम्ही काढलेले फेक हॉल तिकीट जमलं काय विषय नाही. बघू पाणी तर चला आता शेंगा चोरल्यात. तर मित्रांनो आम्ही जाता जाता म्हणलं आपलं डोंगर किणी चहा प्यावा. पप्पाला माहिती आहे डोंगर किणी चहा भारी भेटतो म्हणजे हे हॉटेलला चहा भारी ओके म्हणजे हा छान आहे असं डोक्याला असं कडक चहा आहे. चहा पिऊन आम्ही पुढे जाणार फ्रॉड द्यायला. जवळपास दिवसच गेला मित्रांनो माझ्या. आता ती 5:30 होत आली का किती 12 वाजता निघलो होतो आपण नाही का. 12 वाजल्यापासून निघलेलो होतो. आणखीन चालूच आहे काय ना काय शेंगा हे ते आपलं पेमेंट फी वगैरे रिटेलर भेटी निघालो होतो आम्ही. आता इथून नेट डोंगर किनी इथून सरळ पाठवला डायरेक्ट नॉन स्टॉप. डायरेक्ट भेटू आपण पाठवला.